वेलकम बैक टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। डिजाइनर में नया कलेक्शन ऐड हुआ है। मानव समाचार, मानवता के हक में जांच अपने हाथ में लिए आज सभी डिपार्टमेंट के लोग। जानकारी ये मिली है कि रेशनिंग के जो पुरावे दिए गए हैं या महापालिका के कुछ डॉक्यूमेंट, इसमें महापालिका का एक अधिकारी और रेशनिंग का एक अधिकारी भी पाया गया है। फर्जी दस्तावेज देखते देखते या आरोपी की संख्या कुछ दिनों में 100 के ऊपर चली जाएंगे। आज लगभग 40 तक पहुंच गई है। ऐसे भी लोग अभी दिखाई दे रहे हैं कि फर्जी दस्तावेज के आधार पर प्रमाण पत्र लिया, अब उन्हें ढूंढ रहे हैं तो मिल ही नहीं रहे। अब वो कौन है? कोई आतंकवादी आके तो नहीं लेके गया? तो उसके लिए अभी आने वाले दिनों में एनआईए और एटीएस भी इस जांच में आनी चाहिए, ऐसी हमने मांग की है। पैसे का व्यवहार मालेगांव में लगभग 40 करोड़ खर्च किए गए। एक एप्लीकेशन में 8 लोग होते हैं, एक हैंडलर, एक एडवोकेट, एक एजेंट। महापालिका में से सर्टिफिकेट लेना है, सिविल हॉस्पिटल से सर्टिफिकेट लेना है, रेशनिंग या आधार कार्ड, तहसीलदार। 1,04,000 एप्लीकेशन है, 40 करोड़ रुपया खर्चा हुआ है। जो मालेगांव में वोट जिहाद फंडिंग का बैंक घोटाला हुआ था, वहां के भी पैसे आए हैं। आज मी पोलीस कार्यालयात 500 असे अर्जदार त्यांनी खोटी माहिती दिली, खोटे पुरावे दिले आणि त्या आधारावर जन्म प्रमाणपत्र मिळवलं, त्याची यादी व पुरावे दिले आहेत। कालच महाराष्ट्र सरकारने पोलिसांनी किंवा तहसीलदारांनी कुठले कुठले मुद्दे लक्षात ठेवायला हवे ते जे प्रसिद्ध केले त्यात लिहिलं आहे की कुणालाही 40, 50, 60, 70 वर्ष पूर्वीचं जन्म प्रमाणपत्र देताना त्याच्याकडून सगळे पुरावे, त्याची सगळी चौकशी, ते पुरावेची सत्यता त्या विभागाकडून, आणि तो 50 वर्ष 60 वर्षानंतर येतो तसं का 60 वर्ष आला नाही, आणि तो 60 वर्ष कुठे राहत होता, 60 वर्षात काय केलं, त्याचे सगळे पुरावे। आणि आपण जर सिल्लोडचं अर्ज पाहिले तर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की एक पण अर्जात हे जे सरकारने काढलाय त्याप्रमाणे एकाही अर्जाची चौकशी झालेली नाही। 406 अर्ज असे आहे की ज्यात फक्त आधार कार्ड आहे, फक्त आधार कार्ड। आणि म्हणून मी आज जे माझं स्टेटमेंट पोलिसांनी जो गुन्हा दाखल झालाय त्यात अधिकृत माझं स्टेटमेंट घेतलं आणि माझ्या स्टेटमेंट मध्ये मी सांगितलं आहे हे ठरवून झालेलं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्रात उपविभागीय अधिकारी, पठाण, त्या डिपार्टमेंटचे कर्मचारी, स्थानिक नगरपालिका हे इन्वॉल्व आहेत। यांचा संगनमताने झालेले आहेत, कारण की पठाण हे उपविभागीय अधिकारी आहेत। फक्त आधार कार्डाच्या आधारावर, ज्या आधार कार्डवर लिहिलेलं आहे की याला कुठल्याही प्रकारचा पुरावा मानता येणार नाही, म्हणजे कोणताही पुरावा नसताना 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष किंवा तिसऱ्याच व्यक्तीच्या नावाचं जन्म प्रमाणपत्र दिलंय। म्हणून उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांना पण आरोपी बनवले पाहिजे अशी मी मागणी केली आहे। मी खात्रीपूर्वक सांगतो की सिल्लोड मधून जेवढे अर्ज आलेले आहेत त्यात 70% अर्ज हे बोगस आहे। आपण सुरुवातीला 4 आधारावरती जे म्हटलेलं आहे, नंतर मध्यंतरी 400 काहीतरी आकडा दिला होता, त्यानंतर यांनी प्रशासकीय यंत्रणेने फक्त 3 गुन्हा दाखल केलेला। तर ही प्रक्रिया संत गतीने चालली, म्हणूनच माझं स्टेटमेंट द्यायला मला यावं लागलं, कारण की तक्रारदार पठाणनी याला आपण म्हणतो ना कव्हर अप करणं, विंडो ड्रेसिंग करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तिघांची नावं टाकली, त्याच्याकडे माहित आहे की 406 त्यांनी स्वतः कबूल केलं। हे 406 तर त्यांनी मान्य केलेलं मी आकडा सांगतोय। सर, तुमची अशी मागणी का तपास हा आरटीएस किंवा
वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत झाला पाहिजे. यात आयजी स्वतः नाही, यात आयजी स्वतः लक्ष घालत आहे. म्हणून तेच जर मॉनिटरिंग तपास करणार असेल तर, आणि मालेगावचा तपास पण आयजी स्वतः लक्ष घालत आहेत. त्यांनी SIT पण बनवली. म्हणून यात पोलीस स्टेशनद्वारा पण स्वतः SP आणि आयजीनी लक्ष देत आहेत. तर तपासात जेवढे पाहिजे तेवढे पुरावे दिले आहेत. मला 100% खात्री आहे. तुम्ही बघा, येत्या दिवसात किमान 4 ते 5 आरोपी होणार आणि सरकारी कर्मचारीवर पण, कारण की एक अर्जासाठी 1 लाख रुपये खर्च येतो. एक हँडलर असतो जो आणतो त्याला इथे, आणि यातले अनेक जण इथले नाहीत आहेत, पत्तेही नाही इथले. एक हँडलर, त्यानंतर एक वकील, कारण की हे जे सगळे 4,500 अर्ज आहे ना, तर 2-4 वकिलांचं काम आहे. वकील, त्यानंतर एजंट असतो की जो लायजन करतो, त्यानंतर स्थानिक नगरपालिका, महापालिका, पंचायत, त्याच्याकडून एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं. मग सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं की माझं वय 52 आहे, 54 आहेत. त्यानंतर आधार कार्ड की रेशन कार्ड काहीतरी, आणि त्यानंतर तहसील ऑफिस किंवा SDM ऑफिस. 8 ठिकाणचे लोक इन्व्हॉल्व होतात. एका अर्जामागे 1 लाख रुपये खर्च होतोय. काही ठिकाणच्या आरोपीने कबूल केलं आहे. म्हणजे मालेगावमध्ये तर तपास खूप पुढे गेला आहे. तर इथे 4,500 अर्ज आले आहे, म्हणजे 45 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा पैसा कुठून आला याची पण चौकशी होणार. या जी मदत लोकांची तुमचं असं ATM आणि नगरपालिकेवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आता जो गुन्हा आज माझं स्टेटमेंट घेतल्यामुळे ते 3% म्हणजे आरोपी पुरतं तपास राहिला नाही. आता माझं स्टेटमेंट ऑफिशियल आहे की आता त्यांनी मला माझी FIR घ्यावी लागणार आणि सगळेच पुरावे आहे. किंवा एका FIR मध्ये मग तो FIR तक्रारदार पण आरोपी बनू शकतो. सर, त्यांना मदत करणारे पण GR आहे त्याच्यामध्ये काय वाढून आणलेलं आहे? त्या GR ची प्रत मी देतो. जे मी तुम्हाला जे सांगितलं हे सगळंच या GR मध्ये आहे. सर, सगळे पुरावे पाहिजे, चेक केले पाहिजे, घरोघरी जाऊन. मग त्या संस्थाकडून सत्यता, संस्थामध्ये समजा रेशनिंग कार्ड, तर रेशनिंग ऑफिसरचं रबर स्टॅम्प पाहिजे की रेशन कार्ड तपासून घ्यायला. हे सगळं ज्यात दिलं आहे. त्या तदुपरांत हे लिहिलं आहे की आपण न्यायाधीश म्हणून हे काम करतोय, तर त्याची सत्यता तपासली पाहिजे. इथे तर न्यायाधीश स्वतःच इन्व्हॉल्व झाला, कारण त्याला माहिती आहे की कागदच नाही आहे काही.